धन्यवाद धन्यवाद डीजे शाहरुख. तर चला बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय ओम साई नवरंग आयोजित सरपंच चषक 2023. महाराष्ट्राचे आर्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून तसंच भारतीय मिसाइलमॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सलाम करून भारतीय संविधान ज्यांनी लिहिलं असे आमचे बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आजच्या या शेवटच्या मेगा फायनलला मी युसुफ सय्यद समालोचनाला सुरुवात करतोय. मी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा, खेळाडूंचा आणि आमच्या मान्यवरांचा परत एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. भावेश पाटील संगनायक, आपण सुद्धा बॉल चॉईस करून घेतला लगेच. या घेतलाय, ओके, यस. आणि विनंतीशील जी आमच्या VIP डायच्या समोर आहेत विशाल चौगुले, थोडासा आपण ना प्रेक्षकांना बाजूला काय पाहुण्यांना लगेच सामना बघायचा आहे, थोडंसं लगेच लक्ष द्या. The best of luck, bottom teams. बेस्ट ऑफ लक बतप टीम्स आणि उत्कर्ष पाटील जोडले गेले आमच्या बरोबर, त्याचा सुद्धा आभार मानला जातो. जसा मागील 3 रतीपासून आमच्या जोडले गेले तसं संतोष पाटील एक सुरेख समालोचक सुद्धा धन्यवाद केला जातो स्पर्धेच्या माध्यमातून. तसंच 3 ऑफिशियल पंच समीर खान, सुमित मिश्रा, शाहरुख शेख यांचा सुद्धा धन्यवाद केला जाईल. ओमसांग नवरंग मित्रमंडळ आयोजित सरपंच चषकामधून. तसंच पाटील नेटवर्क ज्यांचं जोडले गेले धीरज गुप्ता, कॅमेरामॅन कपिल पाटील आणि कॅमेरामॅन कुशल चौधरी यांचा सुद्धा धन्यवाद केला जाईल. तसंच पाहायला भेटतात प्रज्योत सुरेख स्कोरिंग, त्याचा सुद्धा धन्यवाद केला जातो. वळूया मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी. रिहान पहिला चेंडू घेऊन फटका सुरेख, निलेश मिश्रा चेंडूला फील्ड करतोय. पहिला चेंडू निर्धाव गणपती बाप्पा मोरया गजानचं नाव घेतलं गेलं. प्रत्येक सुरेख कामासाठी बाप्पाचं नाव पण घेतोय आणि दैस्य संघाचा नक्कीच गजर पाहायला भेटला बाप्पाच्या नावाने. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला षटक घेऊन संघनायक मैदानाच्या आतमध्ये रिहान. ड्रॉनच्या माध्यमातून आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवर काय सुरेख चित्र टिपले जात आहेत. मिस्टर कुंजल राऊत आमच्यावर जोडले गेलेत. टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा नक्कीच लगावली, परंतु चेंडू येतो निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. सुरेख अशी सुरुवात. गोलंदाज रिहान शेख पाहायला भेटतोय. नाणेफेकीचा कॉल नक्कीच अदिती 11 साई कृपा दहिसर. संघनायक मिस्टर भावेश पाटीलने आपल्याकडे लगावला प्रथम फलंदाजी स्वीकार केली, कारण की 2 सामने त्यांनी डिफेंड केलेत. 33 धावांचा सामना डिफेंड केला, 37 धावांचा सामना डिफेंड केला. यावेळेस टॅप केला गेला. खेळाडू पाहायला भेटतो निलेश मिश्रा चेंडूला फील्ड करतोय आणि एक धाव एका धावाने श्री गणेश केला गेला. तर प्रत्येक अमित गव्हाणे सर प्लीज इकडे या. अमित गव्हाणे सर, तर बघूया आपण लहान चेंडू फटका सुरेख. जब्बीर खान पाहायला भेटतो चेंडूला फील्ड करतोय. पहिले 4 चेंडू यामध्ये 1 धाव नक्कीच खर्च केली गेली. 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. चांगली सुरुवात रिहान शेखच्या माध्यमातून पाहायला भेटते आपल्याला. तर बघूया आपण रिहान प्रति निशांत चुरी पाहायला भेटतोय स्ट्राईकवर. शॉर्ट चेंडू फटका सुरेख गॅप मध्ये आलाय. येतोय सरपंच चषक चौकार. मेरे सामने बन रहा तर पाहायला गेलं तर पहिला षटक मार्गस्थ आहे. 5 धावा फलकावर, 1 चौकार, 1 सिंगल, 3 चेंडू निर्धाव. नक्कीच निलेश सुर्वे यांच्याकडून पॅराडाईज संघासाठी जर चॅम्पियन बनला तर 20,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल त्यांच्या माध्यमातून. मागील स्पर्धेमध्ये नक्कीच दांडीपडा
सरपंच चषकामध्ये चॅम्पियन ठरला होता तिकडे 20,000 रुपये दिले गेले होते. या सामन्यात सुद्धा या स्पर्धेत 20,000 रुपयाचा कॅश प्राइज लगावला गेलाय निलेश सुर्वे यांच्या माध्यमातून पॅराडाईज संघाला. जर चॅम्पियन बनला तर 20,000 कॅश प्राइज दिला जाईल. रेहान शेख शेवटचा चेंडू घेऊन होते स्ट्राइक वर निशांत चुरी. फटका सोडून एक टॅप केला गेलाय. निलेश मिश्रा चेंडूला फील्ड करतोय. पहिला षटक संपला गेलाय. धावांची गोष्ट केली 10 पाहायला भेटत फलकावर बिनगडी बाद 5. या षटकाची गोष्ट केली तर पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर एक निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव आला आणि 5व्या चेंडूवर चौकार आणि 6वा चेंडू निर्धाव. आपण वळूया डीजे मास्टरकडे. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. बोलूया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक संपलं गेलं. 5 धावा दाफलकावर. प्रतीक जवळ मैदानाच्या आतमध्ये अरुण शाहू. तो दोन्ही संघासाठी नक्कीच कॅश प्राइज असतील. हॅट्रिक चौकासाठी 500 रुपये अमित कवणे साहेबांकडून. अरुण शाहू पहिला चेंडू लेग ब्रेक टाकला गेला आणि एका चेंडू एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या पाहायला भेटते दाफलकावर ती म्हणजे 6. मागील सामन्याचा हिरो पाहायला भेटतोय तो म्हणजे मिस्टर निशांत चुरी ऑन स्ट्राइक. सोन्या चेंडू गडी बाद यावेळेस बॉक्स मध्ये येतोय. पहिला गडी बाद झालाय. निशांत चुरी मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. तर अरुण शाहू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 गडी बाद करून टॉप मध्ये पाहायला भेटतोय आणि यावेळी 6 गडी बाद केले गेले. पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 100 धावा क्रितेशच्या नावावर आहेत. 98 धावा जबीरच्या नावावर आहेत. 81 धावा आहेत मनीष भोरेंच्या नावावर. बघूया या स्पर्धेमध्ये काय घडेल. येणारे अजूनही पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये चेंडू बाकी असतील 22. त्यावेळेस ऑफ साइड खेळला गेला. अजान अन्सारी पाहायला भेटतोय चेंडूला फील्ड करतोय. तर आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेटचा हा महासंग्राम. नक्कीच अंडर बॉक्स क्रिकेट खेळण्याचं नक्कीच जे खेळत आहेत त्याचं स्वप्न नक्कीच साकार होणार आहे येणाऱ्या या महिन्याच्या एंडिंग मध्ये. यावेळेस काय चेंडू पाहायला भेटला. यावेळेस ऑफ ब्रेकचा चेंडू दीपेश पाटील यांना सरप्राईज केला गेला. दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू लागला गेला. येतोय निर्धाव. पहिल्या 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद केला गेला आणि 2 धावा खर्च करतोय अरुण शाहू. आहा खराब चेंडू आहे. वाईट +1 2 धावा. दाफलक 2 पोहोचेल दाफलकावर ती म्हणजे 9 धावा. नक्कीच अंडरम बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला भेटणार आहे येणाऱ्या 27, 28, 29 मार्च एप्रिल रोजी. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये पाहायला भेटेल. ती म्हणजेच यावेळेस बॅटच्या वरची करणारे जबीर चेंडूला फील्ड करतोय परंतु एकेरी धाव. धाव फलक डबल फिगर मध्ये कन्वर्ट होईल. 10 धावा दाफलकावर. नक्कीच जी पारितोषिक खूप मोठे परंतु जे स्वप्न आहे अंडर बॉक्स क्रिकेट खेळण्याच्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं तो साकार केला जाईल. रिच टू मनी प्रेझेन्स अंडर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर थोडीशी खराब गोलंदाजी. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 11 धावा दाफलकावर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या. दीपेश पाटील सलामी बॅटर यांना पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर. षटकामध्ये पाहिलं गेलं धावा तब्बल 6 धावा, 2 वाईट चेंडू, 2, 3, 4 सिंगल आणि पाहिलं गेलं तर 2 सलामी बॅटरला मैदानाच्या बाहेर पाहायला भेटतंय. अरुण शाहू यांची गोष्ट केली तर धरणनगरमध्ये झाल्या असल्या टुर्नामेंट इन्व्हिन्सिबल चषकामध्ये पहिल्यांदा त्यांनी गोलंदाजी केली आणि या हंगामामध्ये पाहिलं गेलं तर एक गोलंदाज म्हणून उभारलं गेलं. आतापर्यंत पाहिलं गेलं अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ऍज अ बॅट्समन खेळणारे खेळाडूंचं नाव घेतलं तर प्रेम मोरे धर्मवीर चषकामध्ये गोलंदाजी पहिल्यांदा केली आणि तो आज मुख्य गोलंदाज म्हणून वायबी संघाकडून पाहायला भेटतोय. तसंच पाहिलं गेलं तर मागील झालेल्या वीक मध्ये भूमिपुत्र आयोजक सरपंच चषकामध्ये चेतन पाटील पाहायला भेटला साहित्य बिरवाडीकडून ज्याने पहिला षटक टाकला तिकडून गोलंदाज म्हणून इंट्रोड्यूस केला गेला. अरुण शाहू यांची गोष्ट केली त्यांनी षटक टाकला होता इन्व्हिन्सिबल स्पर्धेमध्ये पहिला षटक टाकला होता मायकप संघासमोर.
तिकडून तो गोलंदाज म्हणून नावाजला गेला आणि यावेळी अशा प्रकारे फलंदाज यावेळी अंडर बॉक्स मध्ये गोलंदाज म्हणून पुढे येत आहेत. दिवेश पाटील यांचं सुद्धा नाव घेतलं जाईल सायकल सातपाटी संघाकडून ॲज अ फलंदाज, परंतु गोलंदाज म्हणून सध्याच्या गडीमध्ये येतोय जबीर खान. आला पहिल्या चेंडूवर गडी बाद केला आणि या स्पर्धेमध्ये 98 ज्याच्या नावावर आहेत आणि 3 गडी बाद करणारा खेळाडू पाहायला भेटतोय जबीर खान. वळूया डीजे मास्टरकडे. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. तर 3 गडी बाद झालेत. मनीष पाटील सुद्धा मैदानाची बाहेर यावेळी संघनायक भावेश पाटील आल्याला फटका खेळलाय. अजानाचा चेंडू पीट करतोय. यावेळेस काय घडलं गेलं, काय घडलं गेलं पंच नक्कीच दर्शवतील. DRS घेतलं गेलंय पंचाकडून चौकारासाठी. बघूया काय आहे. चला या समीर खान आपण पाहणार आहोत DRS म्हणजेच डिसिजन रिव्ह्यू सिस्टम असा हा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला भेटेल. कॅमेरामॅन पाहायला भेटतात. हे चित्र टिपले गेलेत का बघूया. चौकार आहे की नाही यासाठी पंचाने रिव्ह्यू घेतलाय. तर बघूया आपण पंच नक्कीच मध्ये दर्शवतील. तदनंतर आपण LED वर जे लगावले गेले मागील 3 दिवसापासून ती LED पाहायला भेटते. एक मोठी स्क्रीन या स्पर्धेमध्ये अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय ते म्हणजे ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित सरपंच चषकामध्ये पहिल्यांदा 3 दिवस LED स्क्रीन. राकेश परदेसी अँड ओम साई नवरंग मित्र मंडळ टीम कडून एक चांगली अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक अशी स्पर्धा पाहतोय आपण. आमचे स्पॉन्सरशिप बॅनर पाहतो, कटआउट लगावले गेले. एक सुरेख वर्क चांगला सपोर्ट त्याच्या माध्यमातून केलं गेलं. तर ही स्पर्धा आपण पाहतोय खूपच क्रुशियल आहे कारण की चौकार झाला तर 4 धावा नक्कीच लगावल्या जातील. जर चौकार नसेल तर नक्कीच डॉट शेड होईल. बघू पंच दर्शवत आहेत पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच मनाची धुकधुक वाढले असतील. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत. धावांची गोष्ट केली, धावा फटकाव लगावले गेले 11. या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच दाखवले. आपण पाहतोय आमच्या मुख्य स्क्रीनवर आमचे आयोजकांचे बॅनर नक्की दर्शवत आहेत. मिस्टर ब्रँड मोर्मे, कुशल चौधरी एज अ कॅमेरामॅन. आणि बघूया मुकेश दादा पाटील तसंच संजय मॅडमचा फोटो नक्कीच पाहायला भेटतो. त्याच्या बाजूला नीलमजी संके साहेब असतील, अशोकजी वडे साहेब. आणि पहिल्या दिवसामध्ये पाहिलं गेलं पोलीस निरीक्षक आदरणीय सन्माननीय प्रदीप कसबे साहेबांचं नक्कीच आगमन झालं होतं. आणि पाहिलं गेलं तर 365 दिवस जे कार्यरत असतात आणि प्रत्येक क्षणा सुद्धा सुद्धा आपल्या घरी न जाता न थांबता फक्त 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 जनतेचं संरक्षण जे असतात त्यांनी नक्कीच बहुमूल्य वेळ काढला होता. आमच्यामध्ये उपस्थिती नोंदवली होती. त्यांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कॉल केला होता. ते त्यांचा फोटो सुद्धा पाहायला भेटतो या कटआउट मध्ये. नक्कीच पंच दर्शवतील मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर आपल्याला आमच्या LED स्क्रीनवर सुद्धा दाखवलं जाईल. आणि बघूया ड्रोनच्या माध्यमातून कुंजल राऊत चांगलं काम करतात. तसं वदेश राऊत पाहायला आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केलं गेला होता. आणि काय वेगळं क्षेत्रक्षण पाहायला भेटला. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा नजारा पेश केला गेला जाबेशेखच्या माध्यमातून. चेंडू येतोय निर्धाव, धाव पाहायला भेटेल 11. आपण पाहतोय आमच्या LED वर वाऱ्यावर होता, स्वतःला स्ट्रेच केलं गेलं आणि
10 वाचवल्या गेल्या. दर्शक पाहायला भेट 11. दुसरं षटक तिसरं षटक मार्ग असतो. शबीर खान गोली मागवा सज्ज होतोय. वैभव पाटील यावेळेस थ्रो केला गेला. तर बघा आपण धावसंख्या जाऊन पोहोचते 12. यावेळेस दीपेश पाटील ज्युनियर स्ट्राईकवर पाहायला भेटेल. पॅरासिप करण्याचा प्रयत्न होता. बॉक्स आउट शर्मामध्ये दीपेश पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर. यावेळेस काय करतोय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चुके करतायत ते म्हणजेच अदिती 11 साई कृपा द्यायचं थोडंसं नक्कीच घाई करतायत. कारण की 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 5 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 6 धावा आल्या होत्या. 2 गडी बाद केले होते मिस्टर अरुण शाहू यांनी. या षटकामध्ये जबीर षटक घेऊन आलाय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करतोय आणि 1 धावा खर्च करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल मिस्टर प्रणय. 4 गडी बाद झालेत. अर्धा संघ डगआउट मध्ये. येणारी अजूनही पाहायला गेलं तर या इनिंग्स मधले 14 चेंडूचा खेळ बाकी असेल. 14 चेंडूमध्ये जर एकूण 20 ते 22 धावा बनवल्या तर चांगला बॅटल पाहायला भेटेल. फटका सुरे टॅपला का निलेश मिश्रा चेंडूला फील्ड करतोय आणि चेंडू येईल निर्धाव. 12 धावा फलकावर 2 षटक आणि 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. कट केला गेला. यावेळेस 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. अरुण शाहू चेंडूला फील्ड करतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 धावा. 13 लॉस ऑफ 4 विकेट. धन्यवाद. तो चलेंगे इस वक्त वळूया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाची समाप्ती. धावांची गोष्ट 10 पाहायला भेटतात ती म्हणजे धावफलकावर 13 धावा. अरुण शाहू यावेळेस गोळी मागवा सज्ज होईल. बघूया आपण यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या. युमिस आय विल डेफिनेटली सांगतोय गोलंदाज अरुण शाहू. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला नेट प्रोव्हाइड केलं गेलं वर्देश राव त्याचा सुद्धा मी धन्यवाद करू. वर्देश खूप खूप धन्यवाद. तो वळूया अरुण शाहू सोबत रंगतदार ऋतिक येतोय मैदानाच्या आत. नवीन बॅटर. खराब चेंडू टॅपचा फटका. ऋतिकच्या बॅट मधून आलाय चौकार. वाजाव. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच गाना लगावलं गेलं तर वो बुलाती है मगर जाने का नहीं. इस तरह की गेंद डालने का नहीं. अशा प्रकारे चेंडू टाकतील तर खराब असेल. इस तरह की गेंद अंडर बॉक्स गेम में डालने का नहीं. हे नक्की दर्शवलं तर मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा खराब चेंडू. बॅक टू बॅक नो बॉल. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला आणि मागील पाहिलं एकही चेंडू टाकला नाही. 7 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या धाव फलकावर पाहायला भेटते 21. 21 धावा माफ कीजिएगा 20 धावा असेल. 20 धावा धाव फलकावर. थोडस वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न करतात. थोडंसं नक्कीच टीम हडल केला जाईल. थोडीशी चर्चा होते. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल काही ना काही खर्च नक्कीच होतोय. सचिन घरात पाहायला भेटतात त्याचा लेजंड खेळाडू. तो बोलूया मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस फटका सुरेख पाहायला भेटतो आपल्याला. हा आसान चेंडूला फील्ड करेल. दर्शक दोन पोहोचेल धावफलकावर. म्हणजेच 21. 21 धावा. 4था षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ संपले. 8 धावा खर्च करतोय ऋतिकच्या बॅटमध्ये चौकार आलाय पाहायला भेटतो. स्ट्राईक वर मिस्टर ऋतिक. आहा सुरेख चेंडू. यावेळेस कट केला गेला. रिहान चेंडूला फील्ड करतोय आणि यावेळेस निर्धाव चेंडू. पाहिलं गेलं तर धावांची गोष्ट 10 पाहायला भेटते धावफलकावर. 21.
यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. अझान अन्सारी चेंडूला फील्ड करेल. दर्शक दोन पोहोचले. धावफटका लगावल्या गेल्या. तब्बल 22 धावा. 22 धावा धावफटका लगावल्या गेल्या. येणारी अजूनही पाहायला गेलं तर या षटकामधला 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. टॅप खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या आतकडे नक्कीच लगावली गेली. एकदा परिपूर्ण केली जाईल. धावफटका दोन पोहोचेल 23. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या 10. अरुण शाहू 3 गडी बाद करतोय. आपल्या स्कूलमध्ये आतापर्यंत 11 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या. त्याच्या माध्यमातून 16. खराब चेंडू होता. फुल टॉस ऑन साइडला खेळला गेला. जबीर चेंडूला आतमध्ये ढकलतोय. यावेळेस मारायचं होतं ऑन साइडला. चेंडू आला मिड ऑन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या पाहायला भेटली. 4 षटकांची समाप्तीनंतर 24-6च्या सरासरीने धाव बनवल्या गेल्या. गडी पाहायला गेले तर 5 गडी बाद झालेत. आपण पाहतो यावेळेस ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक 2023 पाहायला गेले तर 1:50 मिनिटं झालेत. परंतु आमचे पाहुणे आमचे नक्कीच अतिथीगत पाहायला भेटतात. मुकेश दादा पाटील तसंच सर्वे ग्रामपंचायत सरपंच मॅम तसंच नाना चांदे सर आणि पाहिजे आमचे जेही पाहुणे आहेत एक्स आर्मी नाना भाऊ सर असतील अण्णा असतील आणि जेही आमचे पाहुणे आहेत अजून सुद्धा मैदानाच्या सामना पाहतात. परंतु कौतुक करावं लागेल. लाईव्ह स्पर्धा आहे परंतु प्रेक्षकांची गर्दी अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये एकही प्रेक्षक हल्ला नाहीये संध्याकाळपासून या स्पर्धेमध्ये. त्यांचं सुद्धा कौतुक केलं जाईल. आपल्यासाठी नक्कीच टाळ्या वाजवा प्रेक्षकांनो. स्वतःसाठी टाळ्यांचा गरज झाला पाहिजे कारण की प्रेक्षक आहेत तर सामन्यामध्ये रंग आलाय. जावेद शेख फटका सुरेख ऑफ साइडला खेळला गेला. अरुण शाह चेंडूला फील करतो. एकेरी धाव. धावसंख्या 1 पुढे 6 धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 25 धावा. शेवटचे 5 चेंडू असतील आणि हे 5 चेंडू लिहून जातील. नेक्स्ट इनिंग मध्ये किती धावांचं लक्ष ठेवला जाईल ते म्हणजे दिनेश भाऊ 11 पॅराडाईज संघासमोर अदिती 11 साई कृपा देसर संघाकडून. शॉर्ट चेंडू परंतु यावेळेस भावेश पाटील हिट विकेट चरबामध्ये बाद होतोय. नक्कीच स्वतःला सावरायचा प्रयत्न केला होता. गडी बाद झाला. गडी क्रमांक 6. वाईट ती धाव नक्कीच पाहायला भेटेल. धावफलक जाऊन पोहोचत म्हणजे धावफलकावर 26 प्रज्योत पाहायला भेटतायत ज्यांनी सुरेख काम केलं गेलंय. बोटांचा जादू आपल्या नक्कीच पेपरवर बिखेरतायत कारण की आपण सांगतो ना कॉमेंट्री करताना आमच्या पाठचा कणा म्हणजे स्कोरर. प्रत्येक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय प्रत्येक चेंडूवर काय होतंय आमच्याकडे त्याची जाणकारी पोहोचवते म्हणजे स्कोरर. त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगलं काम करतात. तसं प्रज्योत आपल्या नावासारखा नक्कीच ज्योत ते आपल्या पेपरवर बिखरतात. खूप खूप धन्यवाद मिस्टर प्रज्योत. तेवढ्या मैदानाकडे नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर मिस्टर हर्ष मैदानाच्या आतमध्ये. मनीष जाधव कुठे असतील यायचं प्लीज. राकेश परदेश साहेबांचे नक्कीच संपर्क करा. मनीष जाधव 26 धावा धावफलकावर 6 गडीच्या मोबदल्यामध्ये. खराब चेंडू नक्कीच बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकले गेले. धावसंख्या 2 पोहोचले 27. चेंडूची गोष्ट केली तर 1 चेंडू टाकून झालाय. 27 धावा धावफलकावर अजूनही 5 चेंडू खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल फटका सुरे कॅप मध्ये चेंडू. कॅप मध्ये चेंडू आलाय आणि यावेळेस येतोय सरपंच चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर हर्षच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 2 यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकच्या बॅटमधून एक चौकार पाहिलं गेलं. अरुण शाहूर हल्ला बोलला गेला होता. 9 चेंडूवर चौकार खेचला. त्यानंतर जावेद शेख सारख्या गोलंदाजावर चौकार खेचतो. सुरेख फटका. कॅप मध्ये कुठलाही खेळाडू नव्हता. डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. त्यावेळेस स्पर्धेत ऑप्शनला चेंडूला खेळला गेलाय. निशांत पवार पॉवर पॅक क्षेत्ररक्षण विशाल लागणार नक्कीच डिस्बॅलन्स झाला. निशांत पवारचा नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. धावसंख्या 1 पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 32 धावा. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. 5वं षटक मार्गस्थ आहे. चेंडूची गोष्ट केली. चेंडू टाकून झाले 3 आणि आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या. जावेद शेखच्या माध्यमातून पाहायला भेटतात आपल्याला. 8 धावा खर्च करतोय जावेद. 8 धावा. फटका सुरेख टॅपचा फटका. जबीर चेंडूला फील्ड करतोय. यावेळेस हर्षला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 7 बाद झालाय. आपण बोलूया मास्टर
तर धन्यवाद. तर बोलूया मैदानाच्या आत शेवटचं गडी यावेळेस पॉली म्हणजेच सत्येंद्र भंडारी यावेळेस नॉन पाहायला भेटेल. शेवटचे दोन चेडू ऋतिक यावर स्ट्राईकवर आहे. सुरेख चेंडू लेग ब्रेकचा मारा पंचांकडे अपील केली जाते. यावेळेस उत्साह दादा विश्वास कमी या अपील साठी. तर DRS घेतला गेला. सॉफ्ट डिझन नॉट आउट आहे. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाने सॉफ्ट डिझन घेतलाय.